ज्या ज्या भागातून दगडफेक या ठिकाणी सौरभ होत होती त्या भागात आता पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे। प्रत्येक इमारतीमध्ये बघा सगळे पोलीस शस्त्रधारी पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी जात आणि ज्यांनी दगडफेक केली त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया या ठिकाणी पोलिसांना आहे। कारण की अक्षरशः नाकात दम आणली होती अशी परिस्थिती निर्माण झाली होती। अनेक पोलीस या ठिकाणी या दगडफेकीमध्ये जखमी झालेले आहे आणि त्यामुळे ही परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी प्रयत्न सुरू आहे। दगडफेक आता थांबलेली असली तरी ज्यांनी दगडफेक केली त्यांचं सर्च ऑपरेशन आता नागपूर पोलिसांकडनं त्या भागात सुरू आहे। आणि आपण बघू शकतो हा या इमारतीमध्ये जिथं दगडफेक होत होती तिथे आता त्या दगडफेक करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत। हे बघा हे दृश्य आहे किंवा 50 पोलीस कर्मचारी या ठिकाणी गेले आणि शोध घेत आहे की त्या इमारतीमध्ये कोण आहे, कोण दगडफेक करत होतं। काही लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं अटक सत्र आता राबवलं जाणार आहे। कारण की परिस्थिती आत कोण आहे आता मुलं आहे काही मुलं आहे असं म्हणतात आता त्यांनीच दगडफेक केली का, काही मुलं आहेत असं म्हणतायत। बघा त्यांनीच दगडफेक नाही हे बघा हे परिस्थिती ही मधली परिस्थिती तुम्हाला दाखवते मी। बघा हे बघा या ठिकाणी हे बघा हे दगड मारण्याचे दगड बघा हे अशा प्रकारचे दगड जे आहे ते हे पोलिसांच्या हा दगड आहे प्युअर दगड आहे। हे दगड मारण्यात आले यामुळेच पोलीस जखमी झालेले आहे। हे बघा हे दगड आणि आता जिथलं दगडफेक होत होती त्यांचं सर्च ऑपरेशन नागपूर पोलिसांनी सुरू केलेलं आहे। हे बघा ही दगडफेक या भागातून येत होती। हा 1.5 ते 2 किलोचा दगड आहे आणि हे दगड फेकून मारण्यात आले येत होते आतापर्यंत। ही दगडफेक पोलिसांवर होत होती, ही दगडफेक मीडियाच्या प्रतिनिधींवर होत होती आणि आता ज्या भागातून ही दगडफेक होत होती त्या भागात पोलीस पोहोचलेले आहे। दगडफेक थांबलेली आहे आणि आता पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे। मोठ्या संख्येनं जे दगडफेक करणारे लोक होते त्यांना पोलीस ताब्यात घेणार आहे आणि त्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। बघा हे दृश्य आहे ज्या भागात दगडफेक झाली, दंगा सदृश्य परिस्थिती निर्माण झाली त्या भागात आता पोलीस पोहोचलेले आहे आणि आरोपींचा शोध जो आहे तो या ठिकाणी घेतला जातो। आतापर्यंत महाल परिसरामध्ये प्रचंड मोठा तणाव होता, 2 गट आमने सामने होते आणि आता ती परिस्थिती